चुकार चेंडू. गावाबाहेरचे मोकळे मैदान. खेळ अगदी रंगात आला होता. इनामदारांच्या थोरल्या मुलाने शहरातून येताना धाकट्या भावासाठी फुटबॉलचा एक चेंडू आणून दिला होता. तट्ट फुगलेला, गोरा पान. हातात घेतला तर गालाला लावून पाहावासा वाटेल इतका मऊ. पोरे भलतीच खुश झाली होती चेंडू पाहून. प्रत्येकाने चेंडू हातात घेऊन कुरवाळला, छातीशी धरला. मुलांना हवेत उडवून अलगद झेलतात तसा झेलला. चेंडू मनोमन अगदी धन्य झाला. इतके प्रेम करणारी मुले आपल्याला मिळाली, त्यांच्याशी रोज रोज मोकळ्या हवेत खेळायला मिळणार म्हणून तो खुश झाला. आता मुलांच्या कडेवर बसून बाहेर केव्हा जायला मिळते याची वाट बघू लागला. तेवढ्यात मुलांच्या डोक्यात काय शिरले कुणास ठाऊक. एका पोराने चेंडू खाली आपटला आणि दुसऱ्याने अशी जोरात कमरेत लाथ घातली की बिचारा चेंडू बंदुकीच्या गोळीसारखा दारातून अगदी सुसाट बाहेर पडून बाहेरच्या मोकळ्या मैदानावर दणकन आदळला. त्याच्या पाठोपाठ पोरांची ती वानरसेना धूम धावत सुटली. कुणाला कुणाचा धक्का लागला तर कुणी तोंडघशी पडले, पण त्याची पर्वा कुणाला होती. खाली घसरणारी चड्डी सावरत सारे टोळके चोरामागून शिपाई धावावेत तसे चेंडू मागून धावत सुटले. पोरांचा खेळ रंगला होता. चेकाळून सगळे चेंडूला लाथेने ठोकरत होते, बुक्कीने बुकलून काढत होते, हसत होते, खिदळत होते आणि चेंडू बिचारा जीव बचावून कधी इकडे पळत होता तर कधी तिकडे घरंगळत होता. एखादा मुलगा पाठीशी लागलेला दिसला की सुळकन निसटून त्याला चकवायला बघत होता. पोरेही काही कमी वाजतात नव्हती. जो चेंडू इकडे तिकडे सटकायला बघत होता तो ती जास्त चेव चढून त्याला लाथा घालत होती. बिचारा चेंडू. फक्त एकच जण मार देणारा असता तर कसेबसे सहन केले असते. इतक्या मुलांचा मार कसा खायचा. बिचारा चेंडूची हाडे खिळखिळी होऊ लागली. आपला जीव जाईलसे त्याला वाटू लागले. चेंडूने मनाशी ठरवले, या द्वाड पोरांना काही कधी अक्कल यायची नाही. आपणच यांना धडा शिकवला पाहिजे. एकदा यांच्या तावडीतून सुटलो म्हणजे झाले. मग बसतील आपापसात मारामारी करत. चेंडू पळून जायची संधी बघू लागला. कुठून कसे गेले म्हणजे यांच्या हातावर तुरी देता येईल ते बघू लागला. मैदान मोकळे होते. कुठूनही धावत गेले तरी पोरांची नजर पडणारच. मग ती काही पिच्छा सोडणार नाहीत. हो, त्या तिकडे दूरवर काही झाडे दिसत आहेत. तिथे कुठेतरी लपायला जागा मिळेल. तेव्हा त्याच दिशेने पावले टाकावीत हे उत्तम. चेंडूने ठरवले आणि मुलांनी कुठल्याही दिशेला ढकलले तरी रिंगण घेऊन तो आपला त्याच दिशेकडे सरकू लागला. सरकता सरकता मध्येच कुणीतरी त्याच्या पेकाटात जोराची लाथ घातली. चेंडूला हीच संधी हवी होती. त्याने टुनकन उडी मारली आणि सारे बळ एकवटून वर आकाशाकडे झेप घेतली. मग जीवाच्या आकांताने एक लांब उडी ठोकली आणि मगापासून हेरून ठेवलेला त्या झाडांपैकी एका चांगल्याशा डेरेदार झाडावर स्वतःला झोकून दिले. आता आपण किती जोरात आदळणार हे मनात येऊन त्याने भीतीने डोळे घट्ट मिटून घेतले. पण त्या झाडाने त्याला दगा दिला नाही. त्याने आपल्या दाट पानांमध्ये त्याला अलगद झेलून घेतले. पानांनी थोडी कुरकुर केली पण मग त्यांनी त्याला आपल्यात सामावून घेतले. चेंडूने सुटकेचा श्वास सोडला. त्याने आणखीनच अंग चोरून घेतले आणि तो लपून बसला. आता काही आपण कोणाला दिसणार नाही याची मनाशी खात्री पटल्यावर त्याने हळूच खाली नजर टाकली. खाली पोरे आपली वेड्यासारखी इकडे तिकडे धावत होती. चेंडूला शोधत होती. चेंडू आनंदला. मजेत या झाडावरच राहावे असे त्याने ठरवले आणि तो गुपचूप तिथेच बसून राहिला. होता होता संध्याकाळ झाली. उन्हे उतरणीला लागली. पक्षी घराकडे परतू लागले. त्या झाडावर देखील खूपशा पक्ष्यांची घरटी होती. त्यांनी जेव्हा परतल्यावर पाहिले की एक आगंतुक पाहुणा आपल्या झाडावर आरामात विश्रांती घेत बसला आहे, तेव्हा अगोदर ते तर बिचकले. मग तो पाहुणा बोलतो का हे बघायला हळूहळू त्याच्याभोवती घिरट्या घातल्या, किलबिलाट केला. पण चेंडू कसला वस्ताद. तोंडातून चकार शब्द त्याने काढला नाही. त्याला वाटले आपण गप्प राहिलो म्हणजे आपल्याला निरुपद्रवी समजून कुणी त्रास देणार नाही. पक्ष्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले
पण त्यांची पिल्ले भारी खोडसाळ होती. कुतूहलाने ती चेंडूच्या अवतीभोवती जमली. थोडा वेळ त्याच्याकडे माना वेळावून बघत राहिली. मग त्याला बघण्यासाठी हळूहळू त्याच्याजवळ सरकली. पंखांनी त्याच्या कानाशी फडफड काय करू लागली. त्याला टोचे काय मारू लागली. चेंडू अगदी त्रासून गेला. तेवढ्यात घारीचा एका दुष्ट आडदांड पिल्लाने त्याला पंखाने चक्क धक्काच दिला. चेंडू बेसावत होता. तो धपकन खाली जमिनीवर पडला आणि लागला घरंगळायला. झाडाखालच्या जमिनीला उतार होता. काही केलं त्याला थांबता येईना. आता आपले काय होणार या धास्तीने त्याने डोळे मिटून घेतले. अचानक अंगाला काही गारगार लागले म्हणून डोळे उघडले तर काय, आपण नदीत पडल्याचे त्याला दिसले. स्वच्छ निर्मळ पाणी. पाण्याने तो स्वच्छ धुतला गेला. तोच त्याला काहीतरी बोचले. दचकून बघतो तर काय, मासे फटके मारत होते आणि बेडकाची पिल्ले त्याच्या अंगावर उड्या मारत होती. त्याला कुरतडत होती. हे असे कुरतडत राहिले तर आपले सारे रूप खराब होईल. भोके पडतील अंगाला. हवा निघून जाऊन आपण चुरगळून जाऊ. मग कोणीही आपल्याला विचारणार नाही. चेंडू घाबरला आणि पाण्याच्या छोट्या छोट्या लाटांवर स्वार झाला. कधी या लाटेवर तर कधी त्या लाटेवर फिरू लागला. मुलांची वाट पाहू लागला. आणि काय मजा, सकाळी दिवस उगवताच पोरांची पलटण चेंडूला शोधायला बाहेर पडली. इतर कुठे चेंडू दिसत नाही त्या अर्थी नक्कीच तो नदीकाठच्या उतरणीवरून घरंगळत खाली गेला असला पाहिजे असा अंदाज त्यांनी लावला. आणि पाहतात तो काय, खरेच तिथे चेंडू पाण्यावर तरंगतोय. पोरांनी आनंदाने आरोळ्या ठोकल्या. सर्वजण पाण्याकडे धावले. जो सर्वात अगोदर पोहोचला त्याने दोन्ही हातांनी धरून चेंडूला पाण्यातून वर काढले. आपल्या सदऱ्याने त्याला कोरडे केले. तेवढ्यात बाकीची मुलेही तेथे वेळेवर येऊन पोचली. चेंडू कुठून काही खराब झाला तर नाही ना, हे सर्वांनी आळीपाळीने हात लावून पाहिले. त्याला कुरवाळले. एकाने चेंडू छातीशी धरला. रात्रभर पाण्यात राहिल्याने काकडून गेलेल्या चेंडूला त्यामुळे किती ऊब आली. चेंडूला बरे वाटले. आता यापुढे या मुलांचा कधी विरस करायचा नाही असे त्याने मनाशी ठरवले. तेवढ्यात मुले हसत खिदळत धावत पळत मैदानावर पोहोचली. 1, 2, 3 खेळ सुरू झाला. कुणाचे हात तर कुणाचे पाय, पण चेंडू रागावला नाही. मजेत टुनटुनत उड्या मारत धावत घरगळत त्यांच्याशी खेळू लागला. मुले खुश झाली. चेंडूही हसू लागला. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा. आपला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.